ते काय केलंय, ते स्मार्ट मीटर काय ते बसवण्यासाठी काय सक्ती आहे काय? आम्हाला सर वरून तर इन्स्ट्रक्शन्स आहे की 100% रिप्लेसमेंट करा म्हणून. पण काहींच्या काय नागरिकांच्या प्रतिक्रिया येतात ते आमच्याकडे, हम्म, की हम्म, हम्म. सेक्शन 47/5 इलेक्ट्रिसिटी ऍक्ट नुसार 2003 अन्वये ग्राहकांना मीटर निवडायचा अधिकार आहे. नाहीये सर. मीटर नाहीये. निवडायचं, समजा तुटला फुटला तर तुम्ही ते चेंज करू शकता, असं काय आहे का? नाही 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 सर. आपलं एक राजपत्र आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं. हा हा. तर जी सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे RDSS अंतर्गत ते 100% स्मार्ट मीटर इन्स्टॉलेशन करायचंय. एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा उपक्रम आहे. त्या अंडर ते काम चालू आहे. प्रत्येक डिस्ट्रीब्युशन लायसन्स जेवढ्या पण आहे त्यांना इन्स्ट्रक्शन त्याच्या दिलेलं आहे. त्यानुसार ते काम करत आहे. आणि विद्युत कायदा 2003 मध्ये पण त्यांनी म्हटलेलं आहे की मीटर ही त्या डिस्ट्रीब्युशन लायसन्सची प्रॉपर्टी आहे आणि त्यांना तो रिप्लेसमेंट करण्याचा अधिकार आहे. मग आता काय झालं होतं की पण आतापर्यंत लोकांना असं म्हणलं होतं की आम्हाला बाबा पूर्वसूचना द्या, बरोबर. या मीटर आम्हाला रिप्लेस करायचं आहे. हो. काय होतं की प्रत्येक ग्राहकापर्यंत आपण नाही पोहोचू शकत. हं. काल परवा मध्ये झाला आहे आता. आम्हाला पण आता कालच मला मेसेज दिसला तो की हे असं असं बाबा मीटर रिप्लेस होणार आहे, हे मीटरचे फायदे आहेत. तो मीटर साहेब फास्ट नाहीये. म्हणजे तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. म्हणजे आपण जागेवर त्या कंझ्युमरला प्रूव्ह करून देऊ आपण. पण तो मीटर सेन्सिटिव्ह आहे. एक्सपिरियन्स केलंय म्हणजे आम्हाला असं बरेचसे घरं आढळले की 1 BHK आहे, तिथे त्यांना 5,000 6,000 हजार रुपये बिल येत आहे. मग हे कसं काय होऊ शकतं? आम्हालाही न पटणारी गोष्ट होती. बरं मीटर टेस्ट केला, मीटर ओके आला नवीन बसवलेला. ओके. आता जुने जे मीटर होते, जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणा किंवा चक्रीवाले मीटर म्हणा किंवा त्यामध्ये हे ते एवढे सेन्सिटिव्ह नव्हते की बाबा हे अर्थिंग होणार आहे, करंट बाबा ते हे करतील. तो ऍक्च्युअली लॉस आहे, MSEDCL लॉस आहे, शासनाला लॉस आहे. पण तो ते सेन्स नव्हता करत. हा मीटर सेन्स करतो. बरं, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एका सभेत सांगितलं होतं, स्टेटमेंटमध्ये दिलं होतं की ते सांगतात की ऐच्छिक आहे की कोणावरही स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती केली जाणार नाही, असं एक त्यांचं स्टेटमेंट आहे. त्यावर काय सांगाल? त्यानंतर काय झालंय साहेब की स्टेप बाय स्टेप शासन म्हणतं की बाबा स्टेप बाय स्टेप मीटर रिप्लेसमेंट करण्याची ऍक्टिव्हिटी करावी. आता ही ऍक्टिव्हिटी अशी राबवण्यात येते की पहिले जेवढेही शासकीय ऑफिसेस आहेत, इमारती आहेत, तिथून त्यांनी सुरुवात केली. त्यांना स्मार्ट मीटर रिप्लेस केले. नंतर हाय इंडस्ट्रीयल जे कंझ्युमर होते, ज्यांचे कन्झम्पशन हाय होते, त्यांना ॲक्युरेट बिलिंग करणं आवश्यक होतं, ते केलं. आता जे हाय व्हॅल्यूवाले कंझ्युमर आहे, हाय अमाऊंटवाले कंझ्युमर आहेत, त्याचं रिप्लेसमेंट आता चालू केलेलं आहे. आणि आता आम्हाला अशा इन्स्ट्रक्शन्स आहेत की त्यावेळेस साहेबांनी सांगितलं होतं की कोणताही प्रीपेड मीटर बसवला जाणार नाही. स्मार्ट मीटर तो प्रीपेड मीटर नाही आहे. आता हा फक्त कसं आहे की तुमचं बिल जनरेशन झालं, त्यानंतर जी ड्यू डेट असते, ती ड्यू डेट गेल्यानंतर तुमचा जो नोटीस पिरियड तुम्हाला दिला जातो तो 15 दिवसाचा, असं करून बिल आल्यानंतर तुमचं 1.25 महिन्यानंतर ऑटोमॅटिक डिस्कनेक्ट होतं त्याच्या अगेन्स्ट. तसं हे डिस्कनेक्शन चालू आहे. अच्छा. आणखीन एक आहे की समजा आता काही लोकांपर्यंत तुम्ही म्हणताय बरोबर एवढ्या लवकर पोहोचता येणार नाही, पण समजा तुमच्या हद्दीमध्ये एखादी तशी रिक्षा जर स्पीकरची फिरवली की बाबा असा काय उपक्रम राबवला गल्लोगल्ली की बाबा हे असं मीटर बसवण्या पूर्वकल्पना देत आहे, बरोबर है ना, तर असं काय प्रोव्हिजन होऊ शकते का जेणेकरून नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण होईल? त्यांचे प्रश्न पण त्याच्यामध्ये, आता जसे आम्हाला हे ते नागरिकांचेच प्रश्न आहेत सर. बरोबर. आणि मग तुम्हाला असं वाटतं की फास्ट मीटर पळतंय, जास्त ब्रीडिंग होत आहे, असे काही अफवा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बळी पडू नका. असं आढळल्यास तुम्ही त्वरित तुमच्याशी संपर्क साधा, आपण त्याची टेस्ट केली जाईल, असे काही गाईडलाईन्स किंवा काही तुम्ही एखादं हे काढलं थोडंसं जरा बरं होईल. जरा थोडं चांगली सूचना आहे साहेब. जी चांगली सूचना आहेत. नाही ऍक्च्युली आहे सर. आणि नेमका काय झालंय साहेब माहितीये का, या एप्रिल, मी स्मार्ट मीटरला दोष हे नाही देत, पण हे जे एप्रिल आणि मे महिन्याचं कन्झम्पशन आहे ना, नॉर्मल पण मीटर, स्मार्ट मीटर नाही, या वर्षी होत आहे साहेब मागच्याही उन्हाळ्यापेक्षा ह्यावेळेस कन्झम्पशन प्रचंड आहे. नाही खरं आहे, हे खरं आहे.
पण आहे ना सर काय झालंय माहितीये का आता लोकांना हं, मग एखादं काय जर नवीन बसत असेल मीटर बरोबर छेडछाड होत असेल तर लोकांना काय होतंय की थोडंसं भीती वाटते की बाबा आता हे मीटर पळतंय है ना. बरोबर. आता एखादं नवीन मीटर जुनं असतं त्यांना जुनं बिल येतं त्यांची एक समज असते. आता तुम्ही एक बोलता बोलता म्हणाले की सुरुवात शासकीय इमारती किंवा इतर प्रशासकीय अधिकारी ऑफिस कार्यालय त्यांच्यापासून केली आहे. पण आतापर्यंत 70% बिल त्या लोकांनी अजून भरलेलं नाहीये त्या इमारतीचं है ना. म्हणजे त्यांना काही फरकच पडत नाही ते बिल आलं नाही साहेब, त्यांनी सर्क्युलर काढलं की तुम्ही तुमची तरतूद करून ठेवा नाहीतर हे या तारखेला डिस्कनेक्ट होईल. असंच आम्हाला म्हणायचं समजा नागरिकांच्या याच्यामध्ये ऑटोमॅटिक होणार ज्यावेळेस त्यांनी ते बिल काही मुदतीसाठी असेल आणि समजा शासकीय इमारतीसाठी तोच कायदा लागू असेल है ना. तोच लागू आहे साहेब. याला डिफरन्शिएट आपण करतच नाही की हा गव्हर्नमेंट कंझ्युमर आहे हा समजा नॉर्मल कंझ्युमर आहे असं काहीच नाही. आणि ते जे आहे ते हेड ऑफिस वरून ती ऍक्टिव्हिटी रन होते. त्याच्यात हस्तक्षेप आम्ही किंवा कोणी असं करत नाही. ते छान वाटलं सर बोलून आणि ती एक सूचना आहे तेवढी थोडीशी हे केली की आम्हाला पण थोडंसं समजेल नागरिकांमधले काही गोष्टी येतात. येस सर. जी जी नक्की सर. हा नरेटिव्ह आता बंद करा. या सभागृहाच्या फ्लोअरवर सांगतोय सर्वसामान्य ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येणार नाही.